सो गाइज वेलकम टू माय चॅनल विच इज ट्रॅव्हलोफिलिया. आणि आज आम्ही एका ट्रेकवर आहोत, एका छोट्याशा ट्रेकवर. सो आज आम्ही डोंगरावर जाणार आहोत, या पाठच्या मोठ्या डोंगरावर आज चढणार आहोत. सो आता आम्ही या डोंगराची डायरेक्ट ट्रेक सुरू केली आहे, काही वेळ न खाता. सो आम्ही आता चालायला सुरुवात केली आहे आणि तिकडे आमचे 2 साथीदार जात आहेत. सो आजच्या ब्लॉग मध्ये या डोंगरावर आम्ही चढणार आहोत आणि पावसाचा माहोल पण खूप आहे. सो आणि व्ह्यू पण चांगला आहे. तर आता आम्ही वाटेत चढत तिला आणि ही वाट खूप अशी काट्याने भरलेली असा आणि वाट काय धड नाही, सगळीकडे काटे पडलेले आहेत. सो या वाटेवरती सांभाळून चलायचं लागतं. सो काय चढण आम्ही आता वरती आहो. सो एक हे पार झालेला असा छोटासा जंगल. सो आम्ही पुढच्या वाटे गेला, ते आमची 2 माणसं चालतात आणि मी पाटणा त्यांचं ब्लॉग बनवत होते, म्हणजे जर्नीचा ब्लॉग बनवतोय. सो दम लागलेला असा चालता इकडे असं उंच चढाव चढायचा असा आणि तो हळूहळू आम्ही आता चढताव, लवकरच वरती पोचाव. 12 धबधबे दिसतात जे सह्याद्रीच्या कुशीत आहेत आणि भारी असं व्ह्यू दिसता कुंभवड्याचा वरना खालीपर्यंत. सरळ तकडे राधानगरीपासून येणारे धबधबे आणि इकडे वरसून येणारे धबधबे, तिकडे पाठचे डोंगर सगळा दिसता. दिसला इथे पाऊस खूप आलेला आहे आणि खूप असं भिजायला पण झालेला आहे. पाऊस जोरात लागतोय आणि वारा पण खूप आहे डोंगरावरती. आणि आता आम्ही खूप असं म्हणजे भिजलो आहोत, म्हणजे छत्री पण जरा वेळेस तुटली त्या वाऱ्यामुळे. आणि सो आता आम्ही इथून वरती जाणार आहोत. तिकडे काय सुंदर दृश्य डोंगरामध्ये, पाऊस लागत आहे जोरात, वारा पण जोरात आहे. असे दृश्य इथे डोंगरातून धुके लागलेला असा आणि एकदम हाय स्पीड मध्ये धुका धावता. तर काय आम्ही इकडे 3 जण येलो डोंगरावर. काय आम्ही आता वरती गेलेला असा आहे ना, फुल व्ह्यू भिरवंड्याचा दिसता आणि पूर्ण भिरवंडे क्लिअरली दिसता. आणि इकडे अजून एक उंच डोंगर असा, तिकडे आता आम्ही भिजा पण झालेला असा आणि आता आम्ही टॉपला पोचला होती गवले. काय सगळे डोंगरामध्ये खूप धुक्या लागलेला असा आणि दुकान काय दिसत पण नाही. इकडे पूर्ण साईटिक धुक्या, या साईटिक असा भिरवंडे आणि या साईटिक असं कुंभवडे आणि इकडे पाठीमध्ये बघितल्या तर राधानगरी लागता. सो राधानगरी खूप लांबा. सो आम्ही इसून आता जरा वेळ फिरताव, जरा भाजी काढलो एक प्रकारची. सो पुढच्या क्लिपमध्ये ती भाजी दाखवतोय. एक भाजी काढलेली असा, या भाजीचं नाव असा भारंगीची भाजी. सो ही माळा रानावर जास्त भेटता. तो डोंगरावर ही चूरणाची भाजी पण असा, पूर्ण 70 काढू शकता येऊन, काय नाही पूर्ण कोकणच आपला असा. आणि इकडे फुल व्ह्यू मस्त वेगळी, पण धुक्या लागलेला असा त्याच्यामुळे व्ह्यू काय एवढं खास येत नाही. थोड्या वेळ व्ह्यू येत धुक्या जायत. तो आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे धुक्या खूप असा आणि धुक्यामध्ये काय नीट दिसत पण नाही, डोंगर अनक्लिअर दिसत थोडे. काय डोंगराच्या ह्या साईडची मस्त व्ह्यू असा आणि ह्या गाव जर दिसतात, गाव भिरवंडे गाव असा एकदम क्लिअर विजिबिलिटी. या भिरवंडे गावाच्या टॉपपासून भिरवंडे गावाच्या लास्टपर्यंत पूर्ण गाव दिसतं. इसून विजिबिलिटी एवढी असता की इसून फोंडा पण दिसता, म्हणजे फोंडा खूप लांब हा पण थोडा तरी दिसता. आणि है ना व्ह्यू एकदम मस्त येता आणि ट्रेकिंगसाठी एक नंबर जागा असा, जास्त चलाचा पण नाही. तर आता थोड्या वेळपूर्वीच हे पाऊस लागान गेलेलो असा आणि पाऊस लागल्यामुळे जी खडका पाषाणं असतात ती थंड होतात आणि थैना धुक्याची निर्मिती होता. तर सो गाईज आम्ही आता इला डोंगरावरती आणि हैना भिरवंड्याचा व्ह्यू एकदम क्लिअर दिसता आणि भिरवंडे गाव एकदम सुंदर असं दिसता. आणि त्या साईडची विजिबिलिटी अजून येऊक नाही कारण तकडे धुक्या लागलेला असा. या साईडला अजिबात धुक्या नाही आणि एकदम क्लिअर दिसता व्ह्यू आणि एकदम बघण्यासारखी असा. यासाठी थोडं क्लिअर आहे कारण की धुक्या लागलेला असा. मे बी थोड्या वेळात धुके जाईल, बट काय सांगता येत नाही, पाऊस पण चालूच आहे सध्या. आणि आता इथून भारी व्ह्यू एन्जॉय करत आम्ही आता इथून खाली जाऊ
बघतला तो डोंगर जरा फिरायला नेतला जवळ जाऊन. उत्कर्ष घरच वाटतं मला पुढल्या. सध्या आता हलको पाऊस सुरू असा आणि आम्ही आता जरा इकडे तिकडे फिरतो आणि फिरान थोडी भाजी पण कलेक्ट केली आणि ती भाजी आता घेऊन जाणार. सो आज रात्री ती भाजी असतली. आणि आता आम्ही फिरान असे थोडे थांबला. ह्या साईडला धुक्या असा भरपूर सगळा आणि ह्या साईडला एकदम क्लिअर असा. वेस्ट साईडला एकदम क्लिअर आहे आणि ईस्ट साईडला खूप धुके असतात. त्याच्यामुळे त्या साईडची विजिबिलिटी येत नाही. त्यासाठी अजून सौंदर्यात्मक दृश्य असत. पण ह्या साईडची जो दृश्य आहे ना तो बघून म्हणजे असं एकदम भारी वाटतं आणि ह्या येऊसारखे वाटतं. जर तुमका येऊचं असत तर तुम्ही येऊ शकता. कोकण आपलोच असा आणि एकदा येऊन जा मग कसं वाटतं आता बघा. आम्ही आता डोंगर उतारला असो वरचो आणि तो डोंगर उतरान आम्ही येसून असे खाली इलाव आणि खाली इल्यावर आमका ही साईड दिसाक लागली. अजून वरती धुक्या लागलेला असा त्याच्यामुळे आमका काय दिसत नव्हता खालचा. सो आता ही भाजी घेतलेली असा आणि आम्ही आता खाली उतारतला होय ना. तरी अजून मोप असा उतराचा आहे ना. कुंभवडे गाव पूर्ण दिसता. त्या गावात बसलेले सुंदर सुंदर धबधबे दिसतात आणि इकडे नाटळगावचं एक डोंगर आहे. त्याच्या पार नाटळ त्याच्या पार डोंगरात सगळे सह्याद्री पर्वतात येतात. आणि यासाठी आपला देव दिसता व्हाईट कलरमध्ये महालिंगेश्वर मंदिर कुंभवडे. सो गाईज आम्ही इकडे आता इथून खाली चलता हळूहळू. वाट थोडी डेंजरस असा ना. असा सरळ उतरायचा खाली. उतराची एकदम वाट भारी असं आहे. हळूहळू पाय लावायचे लागतात. पाय निसाटलो तर माणूस सरळ ते जातलो. दगड बिगड गेलो सरळ खाली जातलो. आम्ही बरेच खाली उतरला असाव आणि आत्ता डोंगर संपत गेलो असा. बस थोडासा उतराचा मग आम्ही खाली आमच्या घराकडे पोचतलाव. घर असा आता काय घरच हरवला. चला खाली जाऊया आणि घर शोधूया. गाईज आम्ही आता खाली लिहिलेल्या असा. डोंगराची ट्रेकिंग पूर्ण झालेली असा. वरती जाऊन थोडीशी भाजी घेऊन इलाव आणि मस्त फिकी फिराण इलाव. 2 साईडचे डोंगर बघितलाव आणि आता ब्लॉग आहेत संपता. तर ब्लॉग आहेत संपता. बाकी काय सांगू. लाईक सबस्क्राईब करून काय सांगूचे नाही कारण की एवढे आवडत ना आवडत माका काय माहीत नाही. आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. आणि बाकी थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग.